पुढच्या बातमीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल आलाय. पाहूया ही बातमी 60 सेकंदात. कोल्हापुरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल आलाय. अभय कुरुंदकरच मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय, तर 2 नंबरच्या आरोपीची पुराव्याअभावी सुटका झाली. राजू पाटील असं या आरोपीचं नाव आहे. आता या प्रकरणी 11 एप्रिलला शिक्षेची सुनावणी होणार आहे. अनेक आरोप असतानाही कुरुंदकरची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते, हे भयंकर असल्याचं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं. नेमकं हे प्रकरण काय पाहूया. 2016 मध्ये अश्विनी बिद्रेंची हत्या करून शरीराचे तुकडे वसई खाडीत टाकण्यात आले होते. त्यानंतर 4 ऑक्टोबर 2016ला मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरवर हत्येचा आरोप करण्यात आला होता. 7 डिसेंबर 2017 रोजी नोकरीवर असताना अभय कुरुंदकरला बेड्या ठोकण्यात आल्या. 2018 मध्ये खुनाची नोंद करून कुरुंदकरसह साथीदार 7 वर्षांपासून कोठडीत आहे. आता कुरुंदकरला कोर्ट नेमकी काय शिक्षा सुनावतं याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलंय.